जगात ज्ञानाचा प्रसार करणारं नालंदा विद्यापीठ. बऱ्याच जणांना या विद्यापीठाबद्दल माहिती नसेल, पण याला अनेक शतकांचा वारसा आहे. या विद्यापीठाला त्याच्या जुन्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. खरं तर नालंदा विद्यापीठाचा इतिहास खूप जुना आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा जगामध्ये विद्यापीठ स्थापन करायला सुरुवात झाली, त्याआधीच अनेक शतके नालंदा विद्यापीठाचं नाव जगभरात झालं होतं. नालंदा हे जगातलं सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं, जिथे जगभरातून लोक शिकायला आली होती. पण 6व्या शतकात हे विद्यापीठ जळून खाक झालं. तब्बल 90 लाख पुस्तकं जळाली आणि हे विद्यापीठ नष्ट झालं. झालं नाही तर ते करण्यात आलं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. लाखो पुस्तकं असणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या विद्यापीठाला खाक करण्यात आलं. म्हणूनच नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे, हे विद्यापीठ का नष्ट करण्यात आलं, आग कोणी लावली, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आधुनिक जगाला 19व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची ओळख झाली. अनेक शतके हे विद्यापीठ जमिनीखाली दबलं गेलं होतं. सुरुवातीच्या काळात तिथं लोकांना जुन्या वस्तू आढळून आल्या. मग 1812 साली बिहारच्या स्थानिक लोकांना या ठिकाणी बौद्धांच्या मूर्ती पण सापडल्या. त्यावेळी विदेशी इतिहासकारांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी या विद्यापीठाचा शोध सुरू केला. अखेर 1861 मध्ये या विद्यापीठाचा त्यांना शोध लागला. याचं श्रेय जातं अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांना. इसवी सन 427 दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली. गुप्त सम्राटांच्या काळात नालंदाला विद्यापीठाचं स्वरूप आलं. गुप्त सम्राट हे हिंदू होते, मात्र त्यांना बौद्ध तत्वज्ञानाबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे त्यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. हे जगातलं पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुनं बोलोग्ना विद्यापीठाच्याही आधी म्हणजे जवळपास 500 वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं. जगप्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठापुढे जगात कोणतंच विद्यापीठ नव्हतं. नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला होता. इथं पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळपास 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 7 शतकाहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली. मग हे विद्यापीठ नेमकं कसं होतं, तर नालंदा विद्यापीठाची जागा मोठी व निसर्गरम्य होती. विद्यापीठाचा कॅम्पस अनेक एकरांमध्ये पसरला होता. या विद्यापीठात अनेक इमारती होत्या. या इमारतींपैकी काही महाविद्यालयाच्या, काही ग्रंथालयाच्या, तर काही आचार्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निवासासाठी होत्या. विद्यापीठाच्या भोवताली छान बाग होती. ठिकठिकाणी कमळाची झाडं होती. तसंच विद्यापीठाच्या प्रांगणात अनेक खेळ खेळण्यासाठी मैदानं होती. या विद्यापीठात जवळपास 1,500 अध्यापक आणि 10,500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. नालंदा विद्यापीठात धर्मगंज विभाग म्हणजेच ज्ञान केंद्र विभाग होता, जिथं जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचं मोठं ग्रंथालय होतं. ग्रंथालयाच्या 3 इमारती होत्या: रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजन. यापैकी रत्नोदधी ही इमारत 9 मजली होती आणि या इमारतीत प्रामुख्याने तांत्रिक पंथासंबंधीय वाङ्मय होतं. रत्नसागर आणि रत्नरंजन या 2 इमारती 6 मजली होत्या. या इमारतींमध्ये नालंदा विद्यापीठाचे लक्षवेधी ग्रंथ ठेवण्यात आले होते. एवढा प्रचंड ग्रंथसंग्रह त्या काळात जगाच्या पाठीवर कुठेही नव्हता. या विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते. जवळपास 90 लाख पुस्तकं होती असं देखील सांगितलं जातं. विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जायचे. प्रामुख्याने वैद्यशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र याचा अभ्यास केला जायचा. आर्यभट्ट हे या विद्यापीठातील 6व्या शतकामध्ये प्रमुख होते. नालंदा विद्यापीठामध्ये चीन, मंगोलिया, थायलंड, श्रीलंका, बर्मा, कोरिया इत्यादी देशातून विद्यार्थी शिकायला आले होते. विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी इथं घेतली जात नव्हती. विद्यार्थ्यांची पूर्ण सोय ही मोफत असायची. बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी नालंदा विद्यापीठातून चीन, कोरिया, जपान, इंडोनेशिया आणि श्रीलंका यासारख्या देशांमधले मोठमोठे विद्वान आले होते. या प्राचीन सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला मदत झाली. निसर्गावर आधारलेली आयुर्वेदातील उपचार पद्धती नालंदा विद्यापीठात शिकवली जायची आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही उपचार पद्धती भारतभर पोहोचली. मग एवढं सगळं विद्यापीठातून होत होतं. हे विद्यापीठ अनेकांना शिकवत होतं. लाखो पुस्तकं इथं होती. मग हे विद्यापीठ नष्ट कोणी केलं? संपूर्ण जगभरात केवळ नालंदा विद्यापीठाचाच डंका होता. पण बखितयार खिलजी नावाच्या एका क्रूर सुलतानाने ज्ञानाची ही नगरी जाळून उद्ध्वस्त केली. यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झाले. सोबतच अतिशय मौल्यवान दुर्मिळ ग्रंथसंपत्तीची राख झाली आणि येणाऱ्या पिढ्या त्या पुस्तकातील ज्ञानापासून वंचित राहिल्या. मंडळी, नालंदा विद्यापीठ केवळ खलजीने उद्ध्वस्त केलं नाही, तर त्या अगोदर 2 वेळा हे कृत्य झालं होतं.
सप्तगुप्तांच्या काळात मिहिरकुलाने नालंदा विद्यापीठावर हल्ला चढून ते उद्ध्वस्त केलं होतं. पण त्यानंतर सप्तगुप्तांच्या वंशजांनी पुन्हा एकदा उभारलं, ते देखील पूर्वीपेक्षा अधिक विशाल. पण त्यानंतर दुसऱ्यांदा गौंडा राजकर्त्यांनी नालंदा विद्यापीठाचा नाश केला. त्यावेळी बौद्ध राजा हर्षवर्धन याने हे विद्यापीठ पुन्हा एकदा निर्माण केलं आणि तिसऱ्यांदा तुर्की सुलतान बख्तियार खिल्जीने 1993 साली नालंदा विद्यापीठाची राख केली आणि ती कायमचीच. पण असं करण्यामागे त्याचा हेतू काय होता? तर पूर्वी भारत म्हणजे सोन्याने संपत्तीने मढलेला देश म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे परकीय नेहमीच आपल्या देशावर आक्रमण करून लुटायचे, तसंच आपला प्रदेश देखील बळकवायचा प्रयत्न करायचे. याच परकीय शत्रूंपैकी एक होता बख्तियार खिल्जी. त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये त्याचा दबदबा होता. तर एकदा खिल्जी खूप आजारी पडला. कोणत्याच औषधाने त्याला गुण येईना. तेव्हा कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठाचे आयुर्वेद शाखेचे प्रमुख राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करून घेण्याचा सल्ला दिला. पण खिल्जीला एखाद्या हिंदू वैद्यापेक्षा आपल्या हकीमांवर जास्त विश्वास होता. एखाद्या हिंदू वैद्याकडून इलाज करून घेणं त्याला अपमानाचं वाटत होतं. पण हकीमांना काही त्याची तब्येत सुधारण्यात यश मिळत नव्हतं. शेवटी नाईलाजाने खिल्जीने राहुल श्रीभद्र यांना आपल्या उपचारासाठी बोलवून घेतलं. पण त्यानं राहुल श्रीभद्र यांच्या पुढे एक अट ठेवली, ती म्हणजे मी कोणतेही भारतीय बनावटीचे औषध घेणार नाही आणि जर मी बरा झालो नाही तर तुम्हाला मृत्यूदंड देण्यात येईल. ही अट ऐकून राहुल श्रीभद्र विचारात पडले. त्यांनी खिल्जींची अट मान्य केली. काही दिवसांनी ते खिल्जी जवळ आले. त्यांनी त्यांच्या हातात एक पुरण दिलं आणि सांगितलं की यातील ठराविक पाने वाचली की तुम्ही बरे व्हाल. आणि आश्चर्य म्हणजे खिल्जीच्या प्रकृतीमध्ये फरक पडू लागला. खरं तर हा कोणताही चमत्कार नव्हता. जी पाने राहुल श्रीभद्र यांनी खिल्जीला वाचायला सांगितली होती, त्या पानांवर त्यांनी औषधाचा लेप लावला होता, ज्यामुळे बोटाला थुंकी लावून खिल्जी जेव्हा पान उलटायचा तेव्हा ते औषध मुखावाटे त्याच्या पोटात जायचं. खिल्जी हळूहळू पूर्ण बरा झाला. पण राहुल श्रीभद्र यांचे उपकार मात्र तो विसरला. एखाद्या भारतीय वैद्याने मला बरे करावे ही भावना त्याला पचत नव्हती. आपले हकीम हिंदू वैद्यांपेक्षा श्रेष्ठ ठरले नाहीत हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. म्हणून त्याने रागाने संपूर्ण नालंदा विद्यापीठच उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवलं आणि त्याने नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि सगळं जळून खाक झालं. ग्रंथालयातील 90 लाख पुस्तकं जळाली. असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास 3 महिने सतत धुमसत होती. एवढं करूनही खिल्जीचं मन शांत झालं नाही. या क्रूर मानसिकतेमुळे त्याने नालंदा विद्यापीठातील हजारो धार्मिक नेत्यांची आणि बौद्ध भिक्षूंची हत्या देखील केली. असं करून खिल्जीने पूर्ण जगात ज्ञानाचा प्रसार करणारं नालंदा विद्यापीठ नष्ट केलं. मंडळी, आता पुन्हा हेच प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने बांधण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. फक्त बिहारमध्येच नाही तर या नालंदा विद्यापीठाचा आदर्श घेऊन अनेक विद्यापीठ स्थापित होत आहेत. मंडळी, हा नालंदा विद्यापीठाचा इतिहास ऐकून तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.